मित्रहो, आपल्या राज्यामध्ये अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचाराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. गृह विभागाचा वचक राहिलेला नाही. आता बघा, अशा गुन्हेगारांना पॅरोल दिला जाऊ नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. चांगली गोष्ट आहे, पण मुली महिलांची एवढी काळजीच आहे तर शक्ती कायदा का बरं लागू केला नाही? आणि हाच सवाल सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये करून फडणवीस यांची बोलती बंद केलेली आहे. सामनाचा आजचा अग्रलेख सुद्धा नेहमीप्रमाणे चर्चेचा ठरलेला आहे, पण आजचा अग्रलेख प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पडतोय. मित्रांनो, काय म्हटलं आहे बघा या अग्रलेखामध्ये. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागामध्ये लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची लाट आलेली आहे. महाराष्ट्राचं तोंड या अशा प्रकरणामध्ये काळं झालेलं आहे. पुण्यातल्या नरसरापूर इथं 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. अशा घटना घडल्या की मुख्यमंत्री फास्ट ट्रॅकवर खटला चालू किंवा आरोपीला फाशीच्या तख्तापर्यंत नेऊ अशा बतावण्या करतात. पण दिवस गेले की या सगळ्याचा त्यांना विसर पडतो. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक नवी भूमिका मांडली. ते म्हणतात, लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना यापुढे पॅरोल देऊ नका असे निर्देश दिलेले आहेत. गुन्हेगार पॅरोलवर सुटतात म्हणून चिमुरड्यावर अमानुष अत्याचार होतात असं एकंदरीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मत बनलेलं दिसतं. ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकून मान डोलवायलाच हवी. गृह खातं त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती महिलावर, चिमुरड्यावर बलात्कार आणि हत्येसारखे अत्याचार झाले आणि यातले किती अपराधी पॅरोलवर सुटून आले होते याची आकडेवारी लोकांसमोर येऊ द्या. खरात बाबा आणि इतर अनेक भोंदूबाबांनी महाराष्ट्रामध्ये हे अत्याचाराचं पर्व सुरू केलेलं आहे. त्यांना राजाश्रय होता. यापैकी कुणीही पॅरोलवर सुटून आलेलं नव्हतं. पॅरोलचा मुद्दा ठीक आहे, पण महिलांना सुरक्षा देणारा आणि गुन्हेगारांना कठोर शासन करणारा शक्ती कायदा आतापर्यंत का नाही लागू केला ते आधी सांगा. महिलांच्या आरक्षणापेक्षा हा शक्ती कायदा महत्वाचा आहे. आता हे जे पॅरोल प्रकरण श्री फडणवीस यांनी काढलेलं आहे ते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये लागू व्हायला हवं. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या 2 उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली पाहिजे. कारण अशा प्रकारच्या गुन्हेगारांना पॅरोलवर मुक्त करण्याचा छंद केंद्रातल्या भाजप सरकारलाच जडलेला आहे. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे तुरुंगात बंद असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम. या गुरमीत राम रहीमला 2 शिष्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 20 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात सुद्धा त्याला दोषी ठरवलं आहे. या गुरमीत राम रहीम बाबाला आतापर्यंत 15 वेळा पॅरोल मंजूर केला गेला, तोही 40 दिवसांचा. पंजाब हरियाणामध्ये विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की सरकार या बाबाला हमखास तुरुंगातून बाहेर काढतं आणि मग हे महाशय बाहेर येऊन आपल्या आश्रमात राहतात आणि आपल्या अनुयायांना बोलावून भाजपला निवडून द्या असं बजावतात. हे असे पॅरोल प्रकरण सुरू राहिले तर चिमुरड्यांना सुरक्षितपणे जगायचं तरी कसं? हाथरसच्या कुलदीप सेंगरची केस अशीच महिला अत्याचाराची आहे. त्याला फक्त पॅरोल नाही, थेट त्याची शिक्षाच स्थगित केली गेली. आणि कुलदीप सेंगरचं समर्थन लोकसभेमध्ये भाजप खासदारांनी केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उदात्त विचारांना छेद देणाऱ्या या घटना आहेत. बलात्कारासारख्या प्रकरणातही स्वतःचा राजकीय फायदा पाहणारा भाजप हा एकमेव राजकीय पक्ष असेल. लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोल देऊ नका ही जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, त्यांच्या केंद्र सरकारची सुद्धा ही भूमिका असायला हवी.
दुसरं महत्वाचं म्हणजे बलात्कारी, भ्रष्टाचारी वगैरे लोकांनाही भाजपनं उमेदवाऱ्या पद देऊ नयेत. तुरुंगातले लोक सरळ भाजपामध्ये सामील होतात, त्यांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केलं जातं. त्यामुळं कायद्याची भीती राहत नाही. भ्रष्टाचारी वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ होतो, मग महिलावर अत्याचार करणारे त्याच वॉशिंग मशीन मध्ये उड्या मारतात. पुन्हा हे सगळं काही हिंदुत्व मजबूत करण्याच्या नावाखाली घडतं, हे तर वाईट आहे. मुख्यमंत्री म्हणतात की एक बाप या नात्यानं, आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला सुद्धा वाटतं की अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशी द्यावी, पण लोकशाहीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते. मुख्यमंत्री एकदम लाखाचं बोलले, पण भ्रष्टाचारी आणि दलालांना भाजपामध्ये प्रवेश देणं, अशांना मंत्री करणं, हे कोणत्या कायद्याच्या चौकटीत बसतं तेवढं जरा समजावून सांगा. बाकी तुम्ही बोलायचं आणि जनतेनं मान डोलवायची, हे चालायचंच. मित्रहो, आता काय बोलणार आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? म्हणजे बोलण्यासारखं त्यांच्याजवळ काही आहे का, उरलेलं आहे का? मित्रहो, सामनाचा हा आजचा अग्रलेख कसा वाटला जरूर आवर्जून सांगा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या, आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.